ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण, फडणवीसांच्या भाषणावेळी गोंधळ। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक आणि कॅथलॅब युनिटचं लोकार्पणानंतर अजित पवारांकडून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती। बीडमध्ये अजित पवार यांच्या ताफ्यासमोर 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, अजित पवार पोलीस ग्राउंडकडे जाताना तरुण आक्रमक। मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू, हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवळांकडून 50 मराठा बांधवांना प्रमाणपत्र। हाडाखोड किंवा फोर्जरी कागदपत्रांच्या आधारावर दाखले देऊ नका, पूर्णपणे पडताळणी करूनच मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, ओबीसी उपसमिती बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। भारत यशाची शिखरं केवळ मोदींमुळे गाठतोय, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दिले, तर अजित पवारांकडून ट्विट करत मोदींना शुभेच्छा। पंतप्रधान मोदींचा आज 75वा वाढदिवस, सामना वगळता इतर सर्व पेपरमध्ये शिंदेंकडून मोदींना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती। पंतप्रधान मोदींना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा, मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी राहुल गांधींचं ट्विट, तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंकडूनही मोदींना शुभेच्छा। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन, ट्रम्प यांच्याकडून मोदींना शुभेच्छा, मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले। बेस्टच्या निवडणुकीत प्रसाद लाड आणि दरेकरांनी ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला, मुंबई महापालिकेतील महायुतीचाच महापौर हे लिहून ठेवा, भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यातून फडणवीसांचा दावा। ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यंत्रणा हातात असल्याशिवाय कॉन्फिडन्स येणार नाही, फडणवीसांच्या बीएमसी निवडणुकीबाबतच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांचं ट्विट। देवाभाऊंचा कॉन्फिडन्स हा ईव्हीएममुळे नाही तर जनतेच्या विश्वासामुळे, रोहित पवारांच्या टीकेनंतर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। मंत्री मंगलप्रभात लोढांनी काल राज ठाकरेंची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती, लोढांनी प्रत्येक प्रभागात कबूतरखाना होणार असल्याची घोषणा केली होती, तर मनसेने कबूतरखान्यांना विरोध केला होता। राज्यात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देणार, पंचनाम्याचे आदेश दिलेत, अजित पवारांची माहिती। मंत्री छगन भुजबळांविरोधातील 2021चं बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष कोर्टाचे आदेश, 6 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। आज मागासलेपणा हा राजकीय स्वार्थ बनत चाललाय, प्रत्येक जण मी मागासे म्हणतोय, नितीन गडकरींचं वक्तव्य। आशिया चषकातील भारत पाक सामन्यावर राज ठाकरेंचं ट्विट, अमित शाह आणि जय शहांचं व्यंगचित्र काढत राज ठाकरे यांचा सवाल। मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप सेवा पंधरवडा साजरा करणार, तर पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे आज ड्रोन लाईट शोचं आयोजन। अपग्रेडेशनसाठी मुंबईतील मोनो रेलची सेवा 20 सप्टेंबरपासून तात्पुरत्या स्वरूपात स्थगित, काम पूर्ण झाल्यानंतर मोनो पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत सज्ज होणार। पंकजा मुंडेंकडून जालन्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी, बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी गावात पंकजा मुंडेंकडून नुकसानीचा आढावा। सोने चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ, सोनं 1,14,000 तोळा, तर चांदी 1,33,500 रुपयांवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्याची आत्महत्या, शेती नुकसानाबाबत तक्रार, मात्र अधिकाऱ्यांनी उलट उत्तर दिल्याने पंचनामा सुरू असताना शेतकऱ्याची विहिरीत उडी। आजपासून मुंबईत पावसाचा जोर कमी होणार, आंध्र प्रदेशातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यभरात पाऊस। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।